वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट, पोकळ असा टम्म फुगलेला साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ह्याचं परफेक्ट मेजरमेंट. बऱ्याच जणांचे साबुदाणा वडे करताना फुटतात किंवा आतून कच्चे राहतात, कारण त्याचं मेजरमेंट हे परफेक्ट नसतं. आणि साबुदाणा वडा हा सर्वांचाच फेवरेट असतो, तो उपवास असो किंवा नसो. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर हा साबुदाणा वडा बनवण्यासाठी 2 वाटी साबुदाणा हा सुरुवातीला चांगला 2 ग्लास पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं एक्सेस स्टार्च जे आहे ते निघून जातं. चांगला भरपूर असा त्याचा पांढरटपणा गेला पाहिजे. नंतर थोडंसं पाणी ॲड करून त्याला रात्रभर सोक करायला ठेवायचा. साबुदाणा चांगला सोक होणंसुद्धा हे वडे बनवण्यासाठी गरजेचं आहे. कमीत कमी 5 ते 6 तास तरी तो सोक झाला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जशा आवडतील तेवढ्या हिरव्या मिरच्या तुम्ही ॲड करा. 5 ते 6 हिरव्या मिरच्या 2 वाटी साबुदाण्यासाठी परफेक्ट आहे. 2 वाटी साबुदाण्यामागे आपण ह्या ठिकाणी 1 वाटी शेंगदाणा कूट ॲड करायचा. ह्या ठिकाणी जरा ओबडधोबड असा शेंगदाणा कूट घ्यायचा म्हणजे त्याचा क्रंच खाताना चांगला लागतो. आणि 2 मीडियम साईज बटाटे. ह्यापैकी बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर साबुदाणा वडा फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि शेंगदाणा पीठ जास्त झालं तर आपला साबुदाणा वडा हा आतून खूप जास्त गच्च बनतो आणि छान असा पोकळ बनत नाही. ह्याच ठिकाणी आपण चवीनुसार मीठसुद्धा ॲडजस्ट करून घ्यायचं आणि आपण त्याचे छान असे गोळे बनवायचे. हे सुरुवातीला गोळे बनवताना आणि ह्याची आपण वडा किंवा पॅटी बनवताना काळजी घ्यायची की ह्याच्या कडा जास्त फुटलेल्या नाही पाहिजेत. जर कडा खूप जास्त ब्रेक झालेल्या असतील तर साबुदाणा वडा हा तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. म्हणून छानपैकी हाताच्या साहाय्याने त्याला दाबून दाबून चांगली रेग्युलर पॅटी अशी बनवून घ्यायची. आता साबुदाणा वडा नुसता खाण्यापेक्षा चटणीसोबत खायला जास्त छान लागतो. त्यामुळे अर्धा वाटी चांगले भाजलेले शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर ॲड करायची म्हणजे चटपटीत लागतं. एक थोडं पाऊण चमचा जिरे ॲड करायचे. 2 मोठा चमचा दही ॲड करायचे. त्यामुळे त्याच्या चटणीमध्ये आंबूसपणा येतो आणि खाताना छान लागते. ह्याला आपण साबुदाणा वड्याची आमटी म्हणू शकतो किंवा साबुदाणा वड्याची चटणी. अर्धा वाटी पाणी ॲड करायचं आणि ह्याला मिक्सरमधून छानपैकी आपण ग्राइंड करून घ्यायचं. आपली चटणी तयार. आता तळताना काळजी घ्यायची की तेल सुरुवातीला चांगलं गरम झालेलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण साबुदाणा वडे सोडायचे आणि लगेच आपण हा गॅस मीडियम करून घ्यायचा आणि मीडियम फ्लेमवरच पूर्ण साबुदाणा वडे फ्राय करायचे. एकदम हाय फ्लेमवर जर केले तर वरतून मात्र आपल्याला तळल्यासारखे वाटतात आणि आतून कच्चे राहतात. आणि खूप लो फ्लेमवर केले तर साबुदाणा वडा खूप जास्त चिवट आणि कडक लागतो. त्यामुळे मीडियम गॅसवर छानपैकी आपण साबुदाणा वडे दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते मस्त टम्म फुगतात आणि आतून कच्चेसुद्धा राहत नाहीत. मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.